आपल्यासोबत गणेश तवडे आत्ता लाईव्ह जोडले गेलेले आहेत आणि ते आत्ता विमानतळापाशी आहेत। गणेश, या ठिकाणी तयारी कशा प्रकारे सुरू आहे आणि आत्ता तिथे काय सुरू आहे? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते साधारणतः 2:30च्या सुमारास आहे ते या ठिकाणी लँड होतील। मात्र हे मी जे दाखवतोय ही दृश्य म्हणजे हे टर्मिनल आहे आणि याच खरं तर ठिकाणाहून विमानामध्ये आतमध्ये आणि बसण्यासाठी या बाहेर निघण्यासाठी हा जो मार्ग आहे तो मार्ग दिसतोय, कारण की ह्याच पुढचा जो पट्टा दाखवतोय तो रनवेचा पट्टा आहे आणि जे नियंत्रण कक्ष असतं विमान उतरताना आणि त्याची ही समोरची इमारत आहे, याच इमारतींमधून आहे ते सगळं कंट्रोलिंग आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। आपण तर बघू शकतो की लोकांना उतरण्यासाठी या सामानांसाठी जे काही गाड्या असतात विमानतळावरच्या त्या गाड्या देखील आपल्याला त्या विमानतळावर पाहायला मिळतात। खरं तर 9-1 साधारणतः असे हे ये जा करण्यासाठीचे जे मार्ग असतात त्या मार्ग हे सगळे समोरून पाहायला मिळतात। हे असं भव्य दिव्य असं आहे, कारण की साधारणतः याच विमानतळाची कॅपॅसिटी आहे ती म्हणजे 9 कोटी लोकांची आहे ती या ठिकाणाहून आहे ते प्रवासाची क्षमता आहे। ज्या टॅक्सी असतील, बस असतील, ज्या आतमधल्या सुविधा असतात आपण त्या ज्या पिवळ्या टॅक्सीज आतमध्ये बघतो आहेत, खरं तर याच इलेक्ट्रिक टॅक्सी आहेत पिवळ्या आणि या आतमध्ये खरं तर असणार आहेत ज्या विमानापर्यंत ये जा करण्यासाठी असणार आहे। आणि आपण जी काही प्रशासकीय ती जी इमारत बघतो आहे त्या इमारतीपासून खरं तर लोकांना आतमध्ये आल्यानंतर हा जो टर्मिनस आहे या टर्मिनस मध्ये आहे ती VIP त्याचबरोबर जे सर्वसामान्यांसाठी काही बसण्याची सुविधा असते तशा पद्धतीचे हे सगळे गेट्स आहेत आणि याच गेटमधून खरं तर येताना पाहायला मिळणार आहेत आणि नरेंद्र मोदी देखील आहेत ते याच ठिकाणी आहे ते लँड होताना पाहायला मिळणार आहे। आपण हे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।